Hello dear student, today we solve example from chapter Pythagoras theorem. The example is given as from the given information in the figure prove that Pm is equal to Pn is equal to under root 3 into A. आकृती दिलेल्या माहितीवरून आपल्याला सिद्ध करायची आहे. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा PQ चा माप नंतर QM चा माप आणि PR चा माप आणि RN चा माप हे सारखं आहे. एक अक्षराने आपण दाखवलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला अपोलिनेसचा थेरम वापरायचा आहे. यामध्ये आता प्रूफ म्हणताना आपल्याला असं म्हणता येईल दिलेली माहिती आकृतीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला PQ चा माप किती आहे A नंतर QM चा माप A नंतर PR चा माप A आहे आणि RN चा माप सुद्धा A आहे. ते आपण लिहून घेऊ इथं गिवन मध्ये गिवन आणि याला आपण 1 नंबर म्हणू. आता कन्सिडर ट्रायंगल PMR. आता या PMR या त्रिकोणामध्ये मीडियन कोणती आहे बघा त्रिकोण PMR याच्यामध्ये मीडियन PQ आहे आणि या PQ मीडियनमुळे बाजू MR चे दोन भाग झालेले आहेत MQ आणि SR. दोघांची व्हॅल्यू सारखी आहे आणि त्यानुसार आपण म्हणणार QM इज इक्वल टू QR इज इक्वल टू A आणि मग याचा अर्थ काय होतो हियर वी राइट ॲज M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट MR चा तो मिड पॉइंट आहे आणि म्हणून आपण इथे लिहिणार सेगमेंट PQ इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PMR आणि म्हणून मीडियन आपल्याला मिळाली मध्यगा आणि त्यामुळे आपण असं लिहिणार बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरमने सर आपल्याला काय लिहिता येईल PM चा वर्ग प्लस PR चा वर्ग बरोबर 2 मीडियन PQ चा वर्ग प्लस 2 QM चा वर्ग. त्याच्यामध्ये किमती टाकू आपण. PM चा माप किती आहे दिलेलं आहे आपल्याला 9 PM चा वर्ग अधिक A चा वर्ग PR चा माप A 2 PQ चा माप सुद्धा A चा वर्ग अधिक 2 गुणिला QM चा माप सुद्धा A आहे A चा वर्ग आणि म्हणून 2 गुणिला A चा वर्ग A वर्ग अधिक 2A वर्ग. इकडे काय येईल लेफ्ट साइडला PM चा वर्ग प्लस A वर्ग. सो हियर वी राइट ॲज PM स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल टू 4A स्क्वेअर. So here we can write as 4A square minus A square is equal to 3A square. PM square ची व्हॅल्यू काय आली 3A square आणि म्हणून taking square root on both sides we can write here as PM is equal to under root 3 into A. Similarly in triangle PQN तर PQN या ट्रायंगलमध्ये मीडियन कोणती येईल PR ही मीडियन आहे आणि QR ची व्हॅल्यू A आहे आणि RN ची व्हॅल्यू सुद्धा A आहे म्हणून R हा बाजू QN चा मिड पॉइंट आहे. मग असं लिहिणार QR इज इक्वल टू RN QR चं माप आणि RN चं माप सारखं आहे ते A आहे आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल R इज द मिड पॉइंट ऑफ बाजू कोणती QN. सो R इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QN आणि म्हणून आपल्याला असं लिहिता येईल सेगमेंट PR is
the median of triangle PQN. आता PQN मीडियन असल्यामुळे PQN या त्रिकोणामध्ये PR ही मीडियन आहे. Therefore, by Apollonius theorem आपल्याला असं म्हणता येईल, बाय अपोलोनियस थेरम PN चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग बरोबर 2 PR चा वर्ग अधिक 2 RN चा वर्ग. किमती टाकू आपण. PN चं माप दिलेलं नाही आपल्याला, PQ चं दिलेलं आहे. PN चा वर्ग प्लस A स्क्वेअर बरोबर 2 गुणिला A स्क्वेअर प्लस 2 A चा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला लिहिता येईल 2A स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर. इकडे लिहिणार आपण लेफ्ट साईडला PN स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर. देअरफॉर हिअर वी राईट ॲज PN स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल टू 4A स्क्वेअर. सो PN वर्ग याची व्हॅल्यू काय येणार आहे, 4A वजा A वर्ग बरोबर 3A वर्ग. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. हिअर वी राईट ॲज PN चा वर्ग PN इज इक्वल टू √3 into A. So here we write as PM is equal to PN is equal to √3 into A.